नाशिकमधल्या आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटी कडून चौकशी। आरोपीनं 2022 पासून जाळं विणल्याचा संशय। भोंदू खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी। आज चौथ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडी। भोंदू खरात प्रकरणी ईडीच्या हाती मोठं घबाड। छापेमारीत मिळाले कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे। ईडीनं खरातची 2,50,00,000 रुपयांची बँकेतली रक्कम गोठवली। अंजली दमानियांकडून नाशिक पोलीस दत्ता कराळेंचा व्हिडिओ ट्विट। कराळे खरातच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा। कराळे आणि खरात यांच्यात 18 फोन कॉल झाल्याचाही दावा। कुणाचेही कुणासोबत फोटो असू शकतात। आरोपीच्या कृत्यांमध्ये सहभाग असेलच असं नाही। आशिष जयस्वाल यांची दमानियांच्या दाव्यावर प्रतिक्रिया। अशा पद्धतीनं आयपीएस अधिकाऱ्यानं खरातकडे जाणं योग्य नाही। अंबादास दानवे यांचं कराळे प्रकरणावर वक्तव्य। भोंदू खरातचा एन्काउंटर होणार। खासदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप। लोकप्रतिनिधींकडे पुरावे असतील तर सादर करा। पुरावे न देता तोंडाच्या वाफा दौडू नका। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। त्र्यंबकेश्वर संस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी। दर्शन काळाबाजार प्रकरणी पोलिसांची कारवाई। शिवाजी पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा मुद्दा। खासदार संजय राऊतांची सरकारवर सडकून टीका। तुम्ही आता मुलांच्या मैदानापर्यंत उतरलात का? राऊतांचा सवाल। माजी आमदारांच्या अकलेची कीव येते। वैभव नाईक सध्या रिकाम टेकडे आहेत। निलेश राणेंची वैभव नाईकांवर जहरी टीका। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जाहीर। विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात सुट्टी जाहीर। शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही। तो शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न काढेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। धान खरेदी संपल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण। शासन दखल घेत नसल्याची तक्रार।